प्रियंका गांधी 10 मे रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर, मवियाच्या उमेदवारासाठी प्रचार सभेचं आयोजन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीत मोठा फेरबदल, प्रयागराजचे श्यामलाल पाल समाजवादी पार्टीचे उत्तर प्रदेशचे नवे प्रदेशाध्यक्ष। मोदींची उद्या अहमदनगरमध्ये प्रचार सभा, महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटलांसाठी प्रचार सभेचं आयोजन। भाजपचे 40 मित्रपक्ष काही राज्यात ठरतायत डोकेदुखी, मित्रपक्षांमुळे 400 जागांवर विजय मिळणार का यावर शंका, भाजपने अबकी बार 400 पारची घोषणा ठेवली बाजूला। सरकार चालवला पैसा नसल्यानं मोदींनी सरकारी कंपन्या विकल्या, प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका। भाजप आणि फडणवीसांना विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवता येत नाही, त्यामुळेच ते पक्ष फोडतायत, सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल। धाराशिव निवडणूक विभाग ॲक्शन मोडवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्याच्या सीमांवर वाहनांवर प्रशासनाची करडी नजर। गडचिरोलीत सीआरपीएफचे सर्च ऑपरेशन, गडचिरोलीच्या तिपागड येथे सर्च ऑपरेशन राबवलं। नीट पीजी प्रवेश परीक्षेच्या रचनेत बदल, नीट पीजी प्रवेश परीक्षा आता विभागनीय होणार, ऐनवेळी रचनेत बदल केल्याने विद्यार्थी नाराज। राज्यभरात कमाल तापमान वाढलं, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज, मुंबईत मात्र उकाळा कायम। विदर्भासह महाराष्ट्रात आजपासून अवकाळी पावसाला होणार सुरुवात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला 10 मे नंतर अवकाळीची शक्यता। शहीद हेमंत करकरेंवर पिस्तुलातून गोळ्या कोणी झाडल्या, माजी आयपीएस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांचा सवाल, उज्ज्वल निकमांनी कोर्टापासून माहिती लपवल्याचा आरोप। वडट्टीवारांच्या वक्तव्याचा जनता बदला घेणार, मतांच्या लाचारीसाठी काँग्रेसची अशी वक्तव्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। आरएसएस आणि हेमंत करकरे यांच्यात संघर्ष सुरू होता, विजय वडट्टीवारांच्या आरोपांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। बारामतीचे 153 मतदान केंद्रावर इन कॅमेरा मतदान घ्या, सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मागणी। शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं, शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस। जेपी गावित यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माघार, महाविकास आघाडीला मोठा दिलासा, गावितांकडून भगरेंना पाठिंबा जाहीर। नसीम खान यांचा प्रचार समितीचा राजीनामा मागे, दखल घेतल्यामुळे राजीनामा मागे घेतोय नसीम खान यांचं स्पष्टीकरण। कल्याणमधून रमेश जाधवांची लोकसभेच्या रिंगणातून माघार, तर नाशिकमधून विजय करंजकर यांनी अर्ज घेतला मागे। अजित पवारांनी केलेल्या नकलवर रोहित पवारांचं प्रत्युत्तर, ईडी सीबीआय कारवाईवेळी दादांच्या डोळ्यात अश्रू होते, रोहित पवारांचा टोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।